हॅलो हॅलो पहिल्या चेंडूवरती आपण इथं कल्पेश बाद झालाय. स्वप्नीलला यश मिळालं. तर लॉंग ऑनला खूप चांगला झेल पकडला. तन्मयने अप्रतिम झेल घेतला. 12व्या खेळाडूला किती आत्मविश्वास बघा. सांगितलं बाळू पाटील त्याच्याकडे झेल गेला तो पकडणार आहे. अतिशय चांगला झेल घेतलाय. सुरुवात दमदार केली आदर्श क्रिकेट संघ पडले संघाने. कल्पेश सारखा बॅटर इथं बाद झालाय. आता तिसऱ्या क्रमांकावरती नवीन बॅटर होता आपण कमलेश येतोय. एक डावखुरा शैलीदार बॅटर आपण पाहू शकता. आदर्श क्रिकेट संघ पडले संघाने टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. प्रांजल स्वरूप चेंज द गेम वडोली बीच संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आणि पहिल्या चेंडूवरती आपण तर दुसऱ्या दिवसातील महत्वाचा विकेट गेलाय. कल्पेश बाद झालाय. शून्यावरती खातंही उघडलं नाहीये. साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण गली मध्ये आपण एक पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण पॉइंटला आपण पाहू शकता. ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहू शकता. चेकवदी अरबी 11 सोनारपाडा चॅम्पियन ट्रॉफी 2026 अतिशय चांगलं आयोजन आपल्याला बघायला मिळतंय. स्वप्नील पुणेदा गोलंदाजी मार्कवर एक क्षेत्ररक्षण आपण लॉंग ऑफला पाहू शकता. डीप मध्ये ऑन साइडला क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेगला आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. वेगवान चेंडू होता. बॅटरकडे प्रत्युत्तरच नव्हतं ह्या चेंडूचं. मिड विकेटला क्लिअर करायचं होतं यावेळेला. साईडला क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेगला आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. शॉर्टला रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. वाईडिश लॉंग ऑनला तैनात केलेलं आहे. डावखुरा बॅटर आहे. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण पॉइंटला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. डाकूट पॉइंट एक क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये डीपला. ओ चांगला चेंडू. यॉर्कर चेंडूचा सन्मान दिला यावेळेला. चेंडूला फक्त दिशा दिली. स्टीअर केलाय आणि खातं उघडलं जात आहे. प्रांजल स्वरूप चेंज द गेम वडोली बस संघाचा खातं उघडलं जात आहे. विकेट आणि टॉसला फार महत्व आहे. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळली होते. पुण्यात क्षेत्ररक्षण थोडंसं बदल केला तर डाव्या आणि उजव्या हाताची जोडी त्यामुळे सातत्याने बदल बघायला मिळत आहे. साईडला क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेगला एक क्षेत्ररक्षण शॉर्टला रिझन मध्ये आपण पाहू शकता. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण मयूरला आपण पाहू शकता. लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षण. स्वप्नील ओ चांगला चेंडू बागपटातून कट करायचा तर यावेळेला कुठल्या स्पॉटवर सरळ चेंडू निघून जातोय. अप्रतिम गोलंदाजी केली. रिव्ह्यू घेतलाय आपण तर चेक करायचंय. बघा ग्राउंडिंग अंपायर डिसिजन द्या. स्वप्नील सर जरा आपण डिसिजन द्या. डॉट बॉल सुरेख गोलंदाजी करतो बघा ना. खेळपट्टीचा विचार केला शेनानी मातेमध्ये खेळपट्टी आणि सकाळच्या सत्रामध्ये स्वप्नीलचं कौतुक करे. काय गोलंदाजी करतो बघा ना. आत्मविश्वासाने हा आदर्श क्रिकेट संघ पडले मैदानात उतरलाय. स्वप्नील स्विच हिट केलाय यावेळेला. चेंडूला पाठवलंय आपण तर कव्हर क्षेत्रामधून चेंडू सीमा रेषा पार चौकार. चेक देखील करायचंय बघा. पंचांनी सूचना केल्या चेक करायचंय. चौकार आहे की षटकार आहे. चौकार आहे. चला आमचे स्वयंसेवक सर्व सीमेरेषा तैनात राहा जेणेकरून चेंडू लवकर येईल. आकाशला आपण पाहू शकता. स्वप्नील डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून यावेळेला पुढे सरसावले होते. सुरेख गोलंदाजी अतिशय चांगलं षटक समाप्त झाले. स्वप्नील जरी चौकार आला असेल पण धावा दिल्या त्यांनी फक्त आणि फक्त 5 आणि एक महत्वपूर्ण त्याने विकेट्स देखील मिळवलाय. त्यामुळे आपण बघितले तर प्रथम बॅटिंग करताना प्रांजल स्वरूप चेंज द गेम वडोली संघ प्रथम बॅटिंग करतो. आपण एक बॅटर बाद 5 अशी धावसंख्या आपण पाहू शकता. 75 P2चं षटक कोण घेऊन येतं इथून. दोन्ही संघ ताकदवान संघ आहेत. दोन्ही संघांकडे गोलंदाजी चांगले. दोन्ही संघांकडे बॅटिंग खूप चांगले. क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचं आहे. त्यामुळे 50 ते 55 धावा देखील खूप चांगली मॅच बघायला मिळेल. दोन्ही संघांचा आत्मविश्वास कर पहिल्या षटकापासून आज जर विचार केला तर आदर्श क्रिकेट संघ पडले संघाची बॉडी लँग्वेज खूप चांगली वाटते. तुमची बॉडी लँग्वेज चांगली पाहिजे मैदानात गेल्यानंतर. दक्ष मात्रेला काय काल क्रिकेट खेळला.
जबरदस्त यंगस्टर आहे, फ्युचर आहे मित्र म्हणाले. येणाऱ्या काळामध्ये पडले संघाचा फ्युचर आहे खेळाडू. काय बॅटिंग केली, लाजवाब बॅटिंग. आणि स्विचचा एक चौकार मारला तर अप्रतिम चौकार होता, कालच्या दिवसातील सर्वात चांगला चौकार होता तो. दक्ष मात्र इथे गोलंदाजी मार्कवर उंबारली गाव एंड कडून. स्ट्राईकला कमलेशला आपण पाहू शकता. कमलेश एक अतिशय चांगला गुणवान खेळाडू या संघाचा आणि बऱ्याचशा सिच्युएशन अशा सिच्युएशन मध्ये त्यांनी आपल्या संघाला चांगल्या धावसंख्या उभारून दिल्यात. भरपूर यंगस्टर बघायला मिळतात या संघामध्ये. तन्मय पाटील बघा ना किती यंगस्टर आहे, 16 ते 17 वयाचा खेळाडू. बघा ना किती जबरदस्त आत्मविश्वासाने मैदानावर क्षेत्ररक्षण करतोय. दक्ष गोलंदाजी मार्कवर. ओ सूर्य गोलंदाजी ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं. अप्रतिम गोलंदाजी, सुरुवात दमदार झाली आहे. आदर्श क्रिकेट संघ पडले संघाची. पहिल्या चेंडूती पहिल्या षटकात विकेट्स गेला, त्यानंतर दुसऱ्या चेंडू आपण तर दुसऱ्या षटकात पहिला चेंडू डॉट जातोय. ऑफसाईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट टर्मॅन एक क्षेत्ररक्षण, गली पॉइंट एक क्षेत्ररक्षण, मिड ऑफला आपण पाहू शकता. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेगला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला आपण पाहू शकता. लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षण, मिड ऑनला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. दक्ष म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. कमलेशला आपण पाहू शकता. फटका चांगला ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय, क्षेत्ररक्षक आलाय पण त्यांना बीट करून चेंडू सीमारेषा पार चौकार. ओमरायचा खूप चांगला फटका होता. कमलेश सर केला जर तुम्ही अशा प्रकारचे चेंडू टाकाल तर त्याच्यावर तो प्रहार करेल, कारण त्याच्याकडे वेळ भरपूर होता ड्राईव्ह करायला. खूप चांगला फटका बघायला मिळाला ऑफड्रायचा. धावसंख्या धाव फलकर आपण पाहू शकता. यावेळेला प्रांजल स्वरूप चेंज द गेम. वडोली संघ प्रथम बॅटिंग करतोय पण दक्ष आता एंड बदललाय, क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतोय. एसटी रक्षक आपण त्याला चेंज करण्यात आलेला आहे. अक्षय आलाय. दक्ष गोलंदाजी मार्कवर उंबारली गाव एंड कडून. स्टील केला चेंडूला, चेंडू चालला यावेळेला थडब्यांच्या दिशेने. आउटफील्ड पास ते चेंडू सीमारेषा पार चौकार. धावा धाव फलकती बघायला मिळाल्या. 2 सलगचे चौकार आल्यात. हा देखील चांगला आपण थोडासा वाईड वर्क टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावरती बघितलं तर चौकार मिळवलाय. धावा धाव फलकर आपण पाहू शकता. यावेळेला दक्ष पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द मारा करतोय. हो चांगला चेंडू होता, फुलर लेनचा चेंडू खोदून काढला. यावेळेला मिडऑफ क्षेत्ररक्षक वेगाने आल्या, त्यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. वैभव म्हात्रे कॅप्टन आहे. धावसंख्या धाव फलक त्याकडे पाहू शकता. यावेळेला 14 धावा. प्रणय बेडेकर आम्हाला बघा खूप चांगली मदत करतात. त्यावेळेला गुणलेखकाच्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळतात, कारण कॅमेरामॅन देखील आहेत. पण त्यांना आम्ही थोडीशी विनंती केली की प्रणय तुम्ही थोडंसं गुणलेखन करा आणि त्याने लगेच आमच्या विनंतीला मान दिले. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला आकाशला आपण पाहू शकता. आकाश देखील एक जबरदस्त क्रिकेटर या संघाचा. दक्ष फटका यावेळेला आडव्या बॅटने खेचलाय, चेंडू उडवलाय. झेलची शक्यता, गुड कॅच. सिद्धार्थने काय सोपा झेल करून घेतला. अवघड झेल होता, मिड विकेटला होते पण डीप स्क्वेअर लेगला आले आणि अप्रतिम झेल घेतलाय. दक्षला यश मिळत. बॅटर बाद विकास आलाय. नवीन बॅटर आपण पहिले तर यावेळेला 4थ्या क्रमांकावरती सिद्धार्थने खूप चांगला झेल घेतला. मिड विकेटला बघा क्षेत्ररक्षण करतायत, किती सहजतेने धावत आलाय. अरे मैदान जर बघितलं ना, भौगोलिक परिस्थिती खूप चांगलं मैदान आहे. खरे कोणत्या प्रकार आउटफील्ड खूप चांगली आहे, त्यामुळे पण क्षेत्ररक्षणाला चेंडूवरती येताना कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. खूप चांगला झेल घेतलाय सिद्धार्थने. कॅचेस विन द मॅचेस. तुम्हाला झेल पकडावे लागणार, अवघडातील अवघड झेल. काल नाईट स्पर्धेत देखील आम्ही बरेचसे बघितले की झेल सुटले आणि त्या संघाला पराभूत देखील व्हावं लागलं. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू. नवीन बॅटर विकास आलाय. दक्ष पुन्हा गोलंदाजी मार्कवर. अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू या संघाचा. राईटम ओव्हर द मार्क होतो उंबरली गाव एंड कडून. टाकला विकास. हा चेंडू वडव्या बॅटने स्वीप केलाय, चेंडूला पाठवलाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. ओ हो हो काय क्षेत्ररक्षण केलंय बघा. सिद्धार्थ जबरदस्त क्षेत्ररक्षण करतोय. नाही कौतुक करेल, जर सिद्धार्थचं क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर एकदा टाळ्या झाल्यात पाहिजेत. चौकार वाचवलाय मी तर म्हणेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या धाव फलकर आपण पाहू शकता. यावेळेला प्रांजल स्वरूप चेंज द गेम. वडोली संघ चेक करायचंय का, 1 शॉट साठी चेक करायचं बघा.
धाव पूर्ण आहे. 2 धावा इथून पूर्ण केल्या. धावसंख्या धावफलकात मला प्रणय माहिती देतात तब्बल 2 षटकाच्या समाप्तीत 16 धावा आपण पाहू शकता. जरी 2 बॅटर बाद झाले पण 16 धावा जर बघितलं आजच्या सरासरी धावा कुठल्या गेल्या. दक्षिण या षटकात धावा दिल्या तब्बल आपण जर विचार केला तर प्रणय मला सांगतायत 2 चौकार येऊन सुद्धा आपण तर 1 विकेट देखील त्याला मिळालाय. तब्बल 11 धावा दिल्यात. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. स्पिन आक्रमण अक्षय आलाय. अक्षय म्हात्रेला आपण पाहू शकता. एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळू असं म्हात्रेपडा. इथे आपण स्पर्धेत प्रणाली सांगितलं की 3 धावा देखील करून दिल्या नव्हत्या. अतिशय चांगला गोलंदाज. स्ट्रायकरला आपण पाहू शकता यावेळेला कमलेश डावखुरा बॅटर आपण पाहू शकता. क्षेत्ररक्षक थोडंसं विखुरलेलं बघायला मिळेल आता कारण पॉवर प्ले संपलाय. साईडला क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. फाईन लेगला तर बघा जो संघ जिंकेल त्याने कुठेही जायचं नाही. विनर मॅच होणार आहे. त्यामुळे सूचना आम्ही करतोय जो संघ जिंकेल तो थांबेल कुठे जाणार नाहीये. साईडला चांगला लॉफ्टेड ड्राइव्ह बघायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आले अंदाज चुकला. चेंडू चालला यावेळेला पण लॉंग ऑफ सी मारेशा पार चौकार. हवेमध्ये खेळले होते यावेळेला बघितलं तर लॉफ्टेड ड्राइव्ह बघायला मिळालं तर धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. प्रांजल स्वरूप चेंज गेम बडवली संघ 2 बॅटर. कमलेश सारखा बॅटर आहे ना तोपर्यंत अशा संघाला तर धावा इथून 50 ते 55 होतील. तर त्याला माहिती आहे कशा प्रकारचं बॅटिंग करायची या सिच्युएशन मध्ये. अक्षयच्या अगेन्स्ट त्याने आपण तर पहिला चौकार आलाय. अक्षय म्हात्रे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला लेफ्ट राऊंड द मारा करतोय. स्विच हिट केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये तो खाली क्षेत्र निवडलाय. चेंडूला पाठवून दिलंय सीमा रेषा पार चौकार. नितीन कळन देखील आमच्या सोबत जॉईन झाले. त्यांचे देखील करूया हार्दिक स्वागत. डे नाईट प्रत्येक समालोचक काम करतोय. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला 24 धावा आपण पाहू शकता. अक्षयच्या अगेन्स्ट थोडस आक्रमक रूप धारण केलं कमलेशनी कारण त्याला माहिती आता धावा करणं फार गरजेचं. 2 बॅटर जरी बाद झाले असतील पण हा बॅटर जर थांबला 24 धावा. नितीन कळन देखील आले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तुमच्या समालोचक समितीचे आपण तर उपाध्यक्ष ही आपली समिती आहे. नितीन कळन आपण कोणी पद सोडायचा नाहीये. अक्षय पुणे गोलंदाजी मार्कवर 2 चौकार आल्यात. अक्षयच्या अगेन्स्ट धावा थांबल्या होत्या त्या आल्यात. आता आदर्श पडले संघ देखील एक चांगला संघ लढवय्या संघ इथून कमबॅक करणं जाणतो तो. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. शाहू पाटील येतात त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. शॉर्ट फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक आपण तैनात पाहू शकता. लॉंग ऑन लाईक मिड विकेटला क्षेत्ररक्षण पाहू शकता. अक्षय एंड बदललाय. फुल टॉस चेंडू चालला. यावेळेला आपण तर पंच बघा विचारपूस करतायत की हाईट फॅक्टर चेक करा. सांगतायत हाईट फॅक्टर चेक करा. पंचांनी निर्णय घेतला. चेंडू गेला. यावेळेला आपण तर थर्डमॅन सीमा रेषा पार. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. इथून चौकार तर आलाय पण डिसिजन काय तो पाहायचंय. फेअर डिलिव्हरी की नो आहे चेंडू. फेअर डिलिव्हरी चौकार आलाय. धावसंख्या धावफलकात आपण 28 धावा पाहू शकता. सलग 3 चेंडू 3 चौकार आलाय कमलेशच्या बॅटमधून. कमलेश जबरदस्त बॅटिंग करतो. आता थोडासा आधी संघर्ष केला पण नंतर मात्र संघर्ष संपला हे दाखवून देतोय. वैयक्तिक 22 धावांची खेळी करतो आणि संघाला गरज होती धावा येणं आणि त्या धावा आल्यात. अक्षय म्हात्रे पुन्हा एकदा एंड बदललाय. मयूरला आपण पाहू शकता क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. पॉईंटच्या क्षेत्राच्या 30 सर्कलच्या बाहेर येतात. फटका चांगला आहे. यावेळेला ड्राईव्ह केलं होतं पण चेंडूला आपण जमिनी लगत ठेवलं नाही. खूप चांगला झेल घेतलाय.
सोहम ठाकूरने अप्रतिम झेल घेतलाय. बॅटर बाद. मॅचची गोल्डन विकेट मिळून दिली. 10 चेंडू 22 धावा केल्या. नवीन बॅटर तो आपण पाहू शकता यावेळेला शुभमला आपण पाहू शकता. तिसरा गडी बाद झालाय 28 या धाव संख्येवरती. खूप चांगला झेल पकडला गेला आपण तर सोहम ठाकूरने. ठाकूर बंधू म्हणजे तर मयूर ठाकूर देखील आहेत. अप्रतिम हाईटचा पुरेपूर फायदा घेतला. खाली लगेच वाकले. जमिनी लगत चेंडू होता. अक्षयला महत्वपूर्ण विकेट मिळून दिला कारण त्यासाठी त्याला पाचारण केलं होतं. त्याच्या सलग 3 चेंडू होते. आपण त्याला चौकार देखील आले होते पण नंतर मात्र काय कमबॅक केलं. तो चेंडू ड्राईव्ह करायला लावला. आपण त्या मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षण तैनात केलं होतं. खूप चांगला झेल पकडला गेला. शुभमला आपण पाहू शकता नवीन बॅटर आलाय अक्षय. पुन्हा गोलंदाजी मार्कवर क्षेत्ररक्षण थोडंसं आता अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहिजे तर गोलंदाजी ताकद वाढते. लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षण आहे. अक्षय पुन्हा गोलंदाजी मार्कवर टाकला. विकास आपण पाहू शकता लेफ्ट राऊंड कडे मारा करतोय. लॉफ केलाय. टायमिंग चांगलं होतं. टोला चेंडू लागलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती येते पण चेंडू गेलाय. यावेळेला मिडविकेट सीमारेषा पार. षटकार. 35 धावा धावफलकाती लागल्यात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता यावेळेला स्वरूप प्रांजल चेंज द गेम मोडली संघ आपण पाहू शकता 35 धावा धावफलकाती लागल्यात. 11.67 सरसाने धावा कुठल्या या षटकात आपण बोलले तर अक्षयच्या धावा आल्या तब्बल 19 धावा आल्या पण महत्वाचा विकेट देखील मिळाला. पण धावा देखील गेल्यात. पाचता 4थं षटक कोण घेऊन होते. आदर्श गट संघ पडले संघ च्या माध्यमातून. हे 2 बॅटर आता इथून 12 चेंडूंचा खेळ राहिलाय म्हणजे आक्रमण बॅटिंग करतीलच यात मात्र शंका नाहीये. चला नेक्स्ट मॅच जय जलेश्वर वाडेकर विपक्ष श्रीशा कुशल स्पोर्ट्स सापाड संघ टॉस साठी आणि बघा विनरच मॅच होतील. यानंतरचा सामना होईल त्यामुळे जिंकलेल्या संघाने कुठेही जायचं नाही. सोम ठाकूर आलाय. सोम ठाकूर आलाय गोलंदाजी मार्कवर. त्याने खूप चांगला झेल पकडला. तो गोलंदाज हाईट खूप चांगली आहे. पाहायचा हाईटचा किती फायदा करून घेतो यावेळेला गोलंदाजी करताना. साईडला क्षेत्ररक्षण शॉर्टकट मॅन बॅकवर्ड पॉइंटला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण कव्हर पॉइंट रिजन मध्ये डीपला तैनात केलंय त्याला. साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता यावेळेला फाईन लेगला एक क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगला आपण पाहू शकता. मिड विकेटला क्षेत्ररक्षण लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. डीप मध्ये लॉंग ऑफला देखील क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. दक्षचा वापर केला जातोय बघा. दुसऱ्या स्पेल मध्ये आला दक्ष महात्रेला आपण पाहू शकता. उंबरले एंड कडून स्ट्राईक केला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला शुभमला आपण पाहू शकता. शुभम पाटील 2 पाटील बंधू मैदानावर लॉफ केला. यावेळेला टर्न करायचं होतं पण चेंडू प्रॉपर बॅटवर आला नाहीये आणि बॅटर बाद. बिग विकेट. सिद्धार्थने खूप चांगला झेल घेतलाय. यश मिळालं पुणे त्या दक्षला. दक्ष जेव्हा आलाय तेव्हा ब्रेक थ्रो मिळून दिला. पहिल्या षटकात ब्रेक थ्रो मिळून दिला. आता देखील ब्रेक थ्रो मिळून दिला. शुभमला बाद व्हायला लागतं यावेळेला. बिग विकेट. थोडस आपण तर ताकद कमी पडलोय. संघनायक वैभव महात्रे त्याच्यावरती आपण विश्वास दर्शवला आणि विकेट्स मिळून दिले. विकेट टेकिंग गोलंदाजी केली त्यांनी. पहिल्या षटकात यश मिळवला. दुसऱ्या आपण तर स्पेल मध्ये आला विकेट मिळवलाय. रुपेश साठी क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. यावेळेला ऑन साईडला फाईन लेग्स एक बॅकवर्ड स्कोअर लेगला आपण डीप मध्ये क्षेत्ररक्षण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला आपण पाहू शकता. दक्ष ऑफ केलाय. जेलची शक्यता आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. वैभव म्हात्रे संघनायकाने घेतलाय खूप चांगला झेल. बॅटर बाद. दक्ष आपण बघितले तर ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर जबरदस्त आपण बघितले तर बघा इथून जो संघ जिंकेल त्याने थांबायचं आहे. त्यानंतर जय जलेश्वर वाडेकर विपक्ष कुशल स्पोर्ट्स सापाड मध्ये जो संघ जिंकेल त्यामध्ये लगेच विनर मॅच होणार आहे. चला दोन्ही संघनायक जर आला असाल तर टॉस साठी यायचंय. नवीन बॅटर कोण येतो पाहायचा आता यावेळेला.
संदेश पाटील आलाय 35 वरती गडी बाद झाले तब्बल. आपण तर प्रणय बेडेकर मला सांगतात यावेळेला 5 गडी बाद झाले म्हणजे अर्धा संघ घरात झालाय. खूप चांगली गोलंदाजी दक्ष ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. पाचा या स्पर्धेतील हॅट्रिक होते का आणि आज पहिली हॅट्रिक होते का पाचा दुसऱ्या दिवसातील. जबरदस्त गोलंदाजी दक्ष कौतुक करेल. जेव्हा जेव्हा संघनायकाने चेंडू सुपूर्त केला तेव्हा तेव्हा विकेट्स मिळवून दिलाय. काय गोलंदाजी करतोय अप्रतिम गोलंदाजी लाजवाब गोलंदाजी बघायला मिळाली. बॅटरला आपण पाहू शकता यावेळेला नवीन बॅटर संदेश आलाय ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. दक्ष मात्र हॅट्रिक पूर्ण करतो का पाहायचंय. संदेश इथून मात्र चांगली बॅटिंग करतो का पाहायचंय. दक्ष राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय उंबरली गाव एंड कडून. फुल टॉस उडवलाय स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून. झेलची शक्यता आहे. गुड कॅच. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक पूर्ण होते. दक्ष मातेसाठी टाय होऊन जाते जरा. जबरदस्त गोलंदाजी अजून एक धक्का. क्षेत्रक्षेत्र देखील कौतुक. तन्मयने खूप चांगला झेल घेतलाय. पहिल्या चेंडूवर देखील त्याने पहिला झेल पकडला तो देखील अवघड झेल खूप चांगला झेल घेतला आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण एक तुमच्या जमेचं बाजू आणि आदर्श पडले संघाने जेवढे झेल उडाले ते सर्व झेल त्याने पकडले. खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळते. आदर्श पडले संघ नवीन बॅटर तो आकाश येतोय. संख्या थांबली आहे 35 वरती 6वा बॅटर बाद झालाय. आलेल्या सर्व मान्यवरच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. चेकदेवी आर्मी 11 सोनरपाडा आयोजित चॅम्पियन ट्रॉफी 2026 आज दुसरा दिवस या स्पर्धेचा. दक्ष पुण्याचा गोलंदाजी मार्कॉस टाकला. आकाश उर्वरित चेंडू कशा प्रकारे फेकतो पाहायचे. दक्ष उडवलाय पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक मात्र दूरवर येत. वन बाउन्स सापडपर्यंत चेंडू यावेळेला आपण पंचांचा इशारा काय येतोय षटकार येतोय. असं वाटलं की सीमारेषा बाहेर जाऊन जेव्हा चेंडू लँड झाला ना की असं वाटलं वन बाउन्स गेलं का पण नाही. सीमारेषा पार चेंडू गेला आणि षटकाराला आकाशच्या बॅटमधून मच नीडेड षटकाराला गरज होती नित्यंत षटकाराची चौकाराची आणि तो षटकार आलाय. धावसंख्या धाव फल करते आपण पाहू शकता 41. आपण पाहू शकता प्रांजल स्वरूप चेंज द गेम. वडोली बस संघ 6 गडी बाद झाल्यात. आकाशला माहिती इथून हल्ला करणं फार गरजेचं आहे. 50 ते 55 धावा सकाळच्या सत्रामध्ये चांगली मॅच बघायला मिळेल. दक्ष चौथ्या षटकात पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. हो चांगला चेंडू फुलरलेचा चेंडू खोदून काढलाय डाऊन दी ग्राउंड. म्हणजे तशा वेगाने आलाय. मिसफीड झालीये. स्वतःला सावरतोय बघा चांगलं लगेच चेंडू उचललाय. मयूर ठाकूरे ग्रामीणचा चिता आहे त्यामुळे दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला नाही कारण त्यांना माहिती मयूरची फेकी एक्युरेट येते. षटकात पूर्ण केले असेल पण आता धावा देखील आल्यात. आता 42 धावा झाल्यात. आतापर्यंत धावा आल्यात तब्बल 7 धावा आल्यात. स्ट्रायकेला विकासला आपण पाहू शकतो. विकासला जगात बॅटिंग करावी लागणार इथून. दक्ष ऑन साइडला टर्न केलाय. मनकटाच्या साहाय्याने वळवलाय चेंडूला. चेंडू चाललाय लॉंग लेटच्या दिशेने. चौकार 46 धावा आपण पाहू शकता. षटकात बघा जरी विकेट हॅट्रिक पूर्ण केले असेल पण 11 धावा देखील दिल्यात. आकाशच्या बॅटमधून एक षटकाराला विकासने चांगला मागणी केली. धावसंख्या धावफल करता आपण पाहू शकता. यावेळेला तब्बल पाण्याची मागणी केली ते खेळाडू करता जलपान. पहिल्या षटकात धावा आले आपण बघितले तर प्रणय मला सांगतात पहिल्या षटकात 5 धावा. दुसऱ्या षटकात आपण बघितले तर 11 धावा आल्या. त्यानंतर तिसऱ्या षटकात धावा आल्या तब्बल 19. नंतर आल्या 11 आणि विकेट्स देखील मिळाल्या या षटकामध्ये. आपण दक्षला अंतिम षटक आता कोण घेऊन पाहायचंय. धावा दिल्या धावफल करती तब्बल आपण पाहू शकता यावेळेला 46. सोन ठाकूर येतोय आता पाहायचं इथून. आता बॅटिंग कशा प्रकारे केलं. आकाशने देखील एक षटकार मारलाय त्याचा आत्मविश्वास वाढायचा. विकासच्या बॅटमधून चौकार आलाय. सोम आलाय स्लोगरचा हानामारीचा षटक. इथून किती धावा केल्या जातात पाहायचं. 46 धावा
सोम आलाय गोलंदाजी मार्कवर. 6 गडी बाद झालेले रिजनचे एंड कडून. हो चांगला चेंडू होता यावेळेला. इथे विकेट सॅक्रिफाईड केली जाते बघा. बॅटर बाद. अजून एक धक्का बसतोय. प्रांजल स्वरूप चेंज द गेम वडोली बी संघाला. चला टॉस साठी या. जय जलेश्वर वाडेकर विपक्ष आपण तर कुशल श्री स्पोर्ट्स सापाड संघ. टॉस साठी या. नवीन बॅटर आहे तो आपण पाहू शकता. मला 7वा गडी बाद झालाय. नाही शाहू पाटील शिरलोण यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. भूषण पाटील वाडेकर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. ओ चांगला चेंडू यावेळेला. परफेक्ट यॉर्कर चेंडू. बॅटर बाद. जबरदस्त आपण गोलंदाजी बघायला मिळते. यश मिळालंय. एक सांघिक यश मिळालं आणि आपण बदल बॅटर बाद देखील होतोय. सोहम ठाकूर प्रचंड वेग आहे. वेगाने इम्प्रेस करतोय बघा ना. काय गोलंदाजी करतो. हाईट चांगली आहे. त्याचा पुरेपूर फायदा घेतोय. 8वा गडी बाद झालाय. प्रांजल स्वरूप चेंज द गेम वडील बी संघ. थोडासा बॅकफुटर आहे यावेळेला. नवीन बॅटर होतं जयेश पाटील. पोलीसच्या नावाने देखील ते भरपूर परिचित आहेत. पोलीस हे नाव का आलं त्यांना माहिती नाहीये. पण पोलीस सारखे दिसत तर नाहीयेत. कदाचित ते आपण पोलीस भरतीला गेले देखील असतील. शाळेत नाव पडलं. क्या बात आहे. देणाऱ्याला खरंच धन्यवाद देऊ. सोम पुणे गोलंदाजी मार्कवर रिजनचे एंड कडून. राईट आर्म ऊर्ध्वकडे मार्क होतोय. ओ आडव्या बॅटने लॉफ केलं यावेळेला. क्षेत्ररक्षक येतो मिडविकेटनं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. इथे विकेट मिळतो का पाहायचंय. फेकी एक्युरेट येत नाहीये. सिद्धार्थ आहेत. फेक चेंडू चांगला अडवला होता. फेकी करणं फार गरजेचं होतं. 48 धावा. शेवटचा षटक प्रगतीपथावर आहे. प्रणय सांगतात या षटकातील चेंडू बाकी अजूनही 3 चेंडू. जयेशला आपण पाहू शकता. खूप चांगला फटका होता. त्याचा खातं उघडलंय. मिडविकेट स्कोअरच्या मध्ये चेंडू गेला होता. हो अजून एकदा आपण तर डाऊन दी ग्राउंड. मिडविकेट क्षेत्ररक्षक येतोय. फेकी बघा कुठे गेले. काय घडतंय बघा मैदानावर. हो 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 काय मारली बघा ना. स्कीट केलंय. स्वतःला स्कीट केलंय. धावसंख्या 3 ने वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. 50 कंप्लीट. नाही पाणी पाहिजे का बघा जरा. लागलं तर नाही ना. नकोय पाणी नकोय. आपण तर फेकी बघा ना कुठे गेली. सिद्धार्थने आपण तर जिथे 1 धाव होती ते 3 धावा आल्यात. 50 कंप्लीट. आपण तर प्रांजल स्वरूप चेंज द गेम वडवली संघ. तब्बल गडी बाद झालेत. आपण तर 8 गडी बाद झालेत. आणि आता चेंडू बाकी त्या षटकातील फक्त आणि फक्त 2. सोहम ठाकूर. फटका चांगला यावेळेला. डाऊन डी ग्राउंड. मिडविकेटला चेंडू पुन्हा एकदा जातोय. मयूर आले आहेत. त्याच्याकडून झालंय थोडंसं मिसफीड. 2 धावा मिळत आहेत. या उपयुक्त धावा आहेत. नितीन कळण सर जेव्हा जेव्हा शेवटच्या टप्प्यात धावा येतात ना त्या तुम्हाला टार्गेट म्हणून जेव्हा करताना तेव्हा तुम्हाला त्या धावा फार महत्त्वाच्या वाटतात. त्या अवघड वाटतात. तुम्हाला त्या धावा कराव्या लागणार आहेत. चला टॉस साठी या. जय जलेश्वर वाडेकर आणि आपण कुशल श्री स्पोर्ट्स सापाड संघ टॉस साठी यायचं आहे. शाहू पाटील देखील आमचे सज्ज आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. अंतिम चेंडू. सोहम पण गोलंदाजी मार्कवर टाकेला. बॅटर आपण पाहू शकता. आर्यनला आपण पाहू शकता. हो चांगलं क्षेत्ररक्षण. कॉटन बोल्ड बघा ना काय घेतलं. हाईट चांगली आहे. वाकले पण लगेच कॉटन बोल्ड देखील घेतलाय. अजून एक गडी बाद होतोय. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. प्रांजल स्वरूप चेंज द गेम वडोली संघ. धावा झाल्या धावफलकात 53 गडी बाद झाले. तब्बल आपण बघितले तो 9 गडी बाद झालेत. विकेट आणि टॉसला फार महत्व आहे. टॉस देखील आपण करणार आहोत. चला दोन्ही संघाच्या संघनायक टॉस साठी नेल्सन येत आहेत. जय जलेश्वर वाडेकर संघाच्या संघनायक टॉस साठी या. जय जलेश्वर संघाच्या संघनायक येत आहेत. आपण पहिले तर सिद्धू पाटील स्वागत आहे आपलं. जाऊया टॉस बॉक्स मध्ये. सज्ज आहेत आपण तर 2 संघनायक आणि शाहू पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत.
तर शाहू पाटील यांच्या शुभ हस्ते पण टॉस करणार. एका बाजूला सिद्धू पाटील आहे तर दुसऱ्या बाजूला नेल्सन आहेत. चेंडू कधी हरला फुटला आपण बघितलं तर 3 षटकानंतरच तुम्हाला जुना चेंडू मिळणार. टॉस करत आहे. हेड टॉस जिंकला आपण बघितलं तर सिद्धू पाटील काय डिसिजन असणार आहे. फिल्डिंग करू आम्ही. सिद्धू पाटील काल देखील तुम्ही आपण आता नाईट स्पर्धेत खेळलात. आज देखील डे मध्ये आपण पुन्हा एकदा खेळताना दिसत आहेत. कुठेतरी थकान देखील महसूस काय म्हणाल आपल्या संपूर्ण संघाविषयी आणि तुमच्याविषयी. काल तुम्ही देखील खूप चांगली बॅटिंग केली. नाही, खूप दिवसापासून बॅटिंग झाली माझी, कारण की माझ्या पायाला क्रॅम्प आला होता. त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त रिस्क घेत नव्हतो धावायची खेळायची पण. आणि काल पूर्ण दिवस आकर्षण चषकामध्ये आम्ही फायनलला पोचलो आणि त्यानंतर तिथे आम्ही नाईटला गेलो सतीशदादा टुर्नामेंटला. खरंच पोरांच्या म्हणजे आता थकाम असेल, कारण की काही काहींची झोप पण झाली नसेल, माझी झाली नाही, काही पोरांची झोप नसेल झाली, म्हणून जरा चांगलं खेळा पोरांना बोलू. नाही आपण सातत्याने बघतो जे गावदेवी RM11 सोनारपाडा संघाच्या बाजूला चॅम्पियन ट्रॉफी काय म्हणाले ट्रॉफी विषय आणि ब्युटिफुल ट्रॉफी आपण आता ट्रॉफीज आपण पाहू शकता. नक्कीच चषकाबद्दल बोलायचं तेवढं कमी आहे, कारण की आम्ही खेळलेलो अगोदर या चषकामध्ये आणि खरंच आयोजन खूप चांगलं असतं कमिटीचं. टॉस जिंकलाय. जलेश्वर वाडेकर संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. कुशल त्रिशा शॉट सापाड संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. सामना जसा सुरू होईल या ऐकूया पुन्हा एकदा आपण पाहिली तर आमचे जबरदस्त समालोचक आमच्या समितीचे आपण उपाध्यक्ष नितीन कळसर यांना धन्यवाद. हॅलो चेक. धन्यवाद बाळू पाटील सर. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा व गण्याला वंदन करून ही स्पर्धा तुम्ही पाहताय. जय गावदेवी RM11 सोनारपाडा आयोजित सोनारपाडा चॅम्पियन ट्रॉफी 2026. 5 षटकांच्या मॅच मध्ये 3 ओव्हर नंतर चेंडू हरवला फुटला तर नवीन मध्ये ज्यावेळी 4 ओव्हरची मॅच होईल लक्षात घ्या सर्व टीम्स. आयोजकांचा निर्णय 4 ओव्हरच्या मॅचला 2 ओव्हर नंतर जुना बॉल असेल. या महत्वाच्या सूचना लक्षात घ्या आणि त्या पहिल्या मॅच पासून दिलेल्या आहेत. 5 ओव्हरच्या मॅचला 3 ओव्हर नंतर जुना बॉल, 4 ओव्हरच्या मॅचला 2 ओव्हर नंतर जुना बॉल. त्रेपन्न धावा उभारल्यात पहिल्या इनिंग मध्ये. आपण पाहतोय प्रांजल स्वरूप 11 वडवली 20 संघ. आपण पाहतोय प्रवीण तांडेल बेतवडे यांनी पुरस्कृत केलेला संघ. ज्या संघाने काल 11वी ट्रॉफी जिंकली तोच वडवली 20 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धर्मवीर चषक भाल गणेश म्हात्रे यांनी जी स्पर्धा आयोजित केली होती. पुढच्या मॅच मध्ये जलेश्वर वाडेकर संघाने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे सापाड संघाला बॅटिंग करायची. कमलेश पाटील येत आहेत. सलामी जोडी स्वप्नील म्हात्रे आणि मयूर ठाकूर. स्वप्नील म्हात्रे आणि मयूर ठाकूर ही सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते. आदर्श 11 पडले संघ आपण पाहतोय. कमलेश पाटील आलेले पहिल्या ओव्हर मध्ये. या टीमचे मुख्य गोलंदाज ध्रुव ठाकूर यांचं आगमन झालं बघा. पहिलाच बॉल जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कमलेश पाटीलचं स्वागत चौकाराने करत असताना स्वप्नील म्हात्रे. पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारची बॅटिंग करायची. मयूर ठाकूर असतील, स्वप्नील असतील, हे पडले संघासाठी नेहमीच त्यांनी चांगली बॅटिंग केलेली आहे बऱ्याच वेळा. कमलेश हलकसा फील कमलेशने केलं होतं. त्याचमुळे चेंडू ज्यावेळी रिलीज होतो त्यावेळी आम्ही थांबतो जेणेकरून पंच योग्य डिसिजन देऊ शकतात. डॉट चेंडूची ते समाप्ती. कमलेशकडे वेग प्रचंड आहे आणि वेगाने तो नेहमीच इम्प्रेस करतो. कमलेशचा पुढचा बॉल. इथे चेंडू हवेत आहे.
कल्पेश थोडेसे दूर राहिले. दोन धावा इथे मिळाल्या. स्वप्नीलला जीवदान मिळालंय. पहिल्या चेंडूची चौकार, दुसरा डॉट, तिसऱ्या बॉलवरती 2 धावा. लक्ष्य 54 धावांचे. हलकी हाताने खेळत आहेत. पुन्हा संधी आली. आता चूक होणार नाहीये. स्वप्नीलला माघारी परतावं लागेल. संदेश पाटीलने एक चांगला झेल टिपलाय. स्वप्नील बॅक टू द पॅव्हेलियन. असं वाटतंय आजच्या या स्पर्धेचे प्रमुख अतिथी निल्सन मडवी आणि कपिल पाटील वाटतात. ज्या पद्धतीने ते बसलेत नाही असू द्या. शाहू पाटील बाजूला आहेत. दक्ष मात्रे आलेत बॅटिंग करण्यासाठी. तरी अजूनही कपिल यांनी स्प्रेची मागणी केली नाहीये. करतील. 6 वरती पहिला धक्का लागलाय तो आदर्श 11 पडले टीमला आणि आता दक्ष मात्र तिसऱ्या क्रमांकावरती आपल्या पाहायला मिळत आहेत. कमलेशला विकेट मिळाली. चौकार जरूर त्याला लागला होता पहिल्या बॉलवरती. स्वप्नीलची विकेट महत्वाची होती. कमलेश डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. चांगली फिल्डिंग फॉलो थ्रू मध्ये कमलेशची. दोन्ही टीमकडे एक एक रिव्ह्यू असेल लक्षात घ्या. रनआउट आणि बिमर साठी. वाईट साठी रिव्ह्यू नसेल लक्षात घ्या. पंचांना डाऊट वाटला पंच कधी रिव्ह्यू घेऊ शकतात. सात धावा दाखल कधी लागल्यात. लक्ष 54 धावांचे या मॅच मध्ये आपण पाहतो. पुढच्या मॅच मध्ये जय जलेश्वर वाडेकर विरुद्ध कुशल शिर्षा स्पोर्ट्स सापाड. पिंटे शेट पाटील आणि अधिक पाटील यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. नंतर विनरची मॅच लगेच होणार आहे. हा चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून बॉलला पाठवलाय. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल नाही थांबणार. सीमा पार. मयू ठाकूरच्या बॅटमधून आलाय पहिला चौकार. पहिल्या षटकात धावा आल्या त्या 11. 43 धावांची अजूनही गरज आहे. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला घाई करायची थोडीशी. वडोली बी प्रांजल स्वरूप 11 वडोली बी संघ जास्त वेळ घ्यायचा नाही लक्षात घ्या. बारावाज खेळू मैदानाच्या आतमध्ये जाईल लक्षात घ्या पाणी घेऊन. तिसरे पंच
11 धावा झालेल्या आहेत. 43 धावा जुनी करायच्या आहेत. शुभम पाटील, तिसरे पंच योगेश पाटील बंधनाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिलाच बॉल कार्पेटच्या साईडने खेळत आहेत. दोन धावा इथे मिळाल्यात. धावसंख्या 2 ने पुढे सरकली ती 13 वरती. 54 धावांचा पाठलाग करत असताना आदर्श 11 पडले. सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे. दक्षला माहिती आहे, चांगलं ठाऊक आहे. वडोली बी टीमच्या विरुद्ध आपण खेळतो त्यामुळे सिंगल डबल, खराब बॉलवरती चौकार षटकार. शिवमचा पुढचा बॉल. दोन धावा इथे मिळाल्यात. धावसंख्या 15. एक धाव जिथे होती तिथे 2 मिळाल्या. कारण मयूर ठाकूर आहेत त्यामुळे परिवर्तन तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. एका धावेचे रूपांतर 2 मध्ये, 2चं रूपांतर 3 मध्ये. पंधरा धावा धाव कधी लागले. 54 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. काल शेवटच्या मॅच मध्ये 54 धावांचं संरक्षण झालं होतं. फटका जबरदस्त आहे आणि बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर लॉंग ऑफच्या वरून. 6 धावांसाठी सिक्सर. धावसंख्या 21. धावा. दक्ष सध्या या सीझनचा विचार केला 2025-26 आताच दोस्ती चषक जुळुंबीच्या मैदानात त्याला मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी सुद्धा होता. कूलर मिळाली. इथे मात्र बॅटचे एज लागले आणि फलंदाज बाद झालाय. दक्षची खेळी समाप्त. नवीन बॅटर सिद्धार्थ पाटील आले बॅटिंग करण्यासाठी. बोल ना मॅचला आहे. बोल ना. हा बोल का रे. नाही नाही 21 धावा धापलकर आपल्या पाहायला मिळत आहेत. योगेश पाटील यांच्यावरती बघा ना. निल्सन मडवी यांचं किती लक्ष आहे. सांगतात अजून मागे जा. विकेट मिळाली. षटकार जरूर आला होता. पहिल्या 3 बॉलवरती 10 धावा आल्या होत्या. शुभम धावसंख्या 22 वरती. प्रश्न बरोबर आहे मात्र उत्तर मिळणार नाही. 22 धावा झालेल्या आहेत. शुभम पाटील आपण पाहतोय कमबॅक करत असताना कारण की माहिती आहे दक्ष विकेट मिळाले. मात्र मयूर ठाकूर आणि सिद्धांत पाटील ही जोडी आपण पाहतोय. पडलेगाव विरुद्ध वडोली बी अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. प्रवीण तांडेल यांनी पुरस्कृत केलेला प्रांजल स्वरूप 11 वडोली बी.
18 चेंडू 32 धावांची गरज. कमलेश पाटील आले दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी. अठरा चेंडू 32. मॅच अजूनही बॅलेन्स आहे. विकेट डॉट बॉल आले दबाव निर्माण होऊ शकतो कारण की दक्ष मात्रे बाद झालेले आहेत. स्वप्नील मात्रे बाद झालेले आहेत. कॅप्टन वैभव मात्रे अजून येणं बाकी आहे. वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. उत्तर नाहीये सिद्धांतकडे. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. वेग प्रचंड आहे कमलेशकडे आणि पहिल्या बॉलवरती ते पाहिलेले तुम्ही. अजून एक चांगला चेंडू. मयूर ठाकूर थोडेसे नाराज आहेत कारण त्यांना माहिती आहे शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, जरूर ऑफस्टोनच्या बाहेर होता. आता सिंगल डबल तुम्हाला घ्याव्या लागतील कारण की 18 बॉल 32 ची मॅच आता 16 बॉल 32 वरती आलेली आहे. आणि कमलेश एक चांगला गोलंदाज आहे. कालच आपण पाहिलं तर धर्मवीर चषक भालगावची स्पर्धा, त्या स्पर्धेतील चॅम्पियन संघ ठरला कालच्या दिवसामध्ये. तोच वडवली बी. दुसऱ्या बाजूला पडले संघ दोस्ती चषकचा चॅम्पियन. पॉइंटला क्षेत्ररक्षक. 2 चेंडू डॉट आले होते. तोच दबाव दिसत होता सिद्धार्थ वरती आणि फलंदाज बाद झालाय. आता चेंडू शिल्लक आहेत 15. धाबा करायचे 32. कमलेश जबरदस्त गोलंदाजी करत दुसऱ्या स्पेलमध्ये. ज्या कमलेशने पहिल्या ओव्हरमध्ये 11 दिल्या होत्या तोच कमलेश पलटवार करतो या मॅच मध्ये. काय घडलंय? दोन्ही फलंदाज एकाच एंडला. वैभव आल्या पावली माघारी परत आहेत. वैभव मात्र रनआउट. आता दबाव पाहायला मिळतो आदर्श इलेव्हन पडल्यावरती. 18 बॉल 32 ची मॅच. 14 बॉल 32 वरती आले कारण की मागच्या 4 बॉल मध्ये एकही धाव आली नाहीयेत आणि 2 विकेट गेलेत, त्याही महत्वाच्या. थ्रो फेकी सुद्धा बॉलर सेंडला झाली होती. कोऑर्डिनेशन झालं नाहीये मयूर आणि वैभव मध्ये आणि त्याचमुळे विकेट गमावी लागली. आता अक्षय मात्रे आलेत बॅटिंग करण्यासाठी. चौदा चेंडू 32 धावांची गरज. कमबॅक झालेला आहे. प्रांजल स्वरूप 11 वडवली बी. प्रवीण तांडेल पुरस्कृत संघ तुम्हाला पाहायला मिळतो बेतोडे गावचे आणि सातत्याने वडवली बी, वाखलन बी, वाडेघर या नावाने संघ ते उतरवतात. शेवटच्या मुमेंटला शॉट चेक केला, एक सिंगल मिळाली. 5व्या बॉलवरती केलं, सिंगल आली होती. आता दोन्ही डावखुऱ्या त्याचे बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये. 13 बॉलचा खेळ शिल्लक. 31 धावा या मॅच मध्ये बनवायच्या. आदर्श इलेव्हन पडले टीमला. 5 बॉल मध्ये फक्त एकच धाव खर्च केली कमलेशने. त्यामुळे इथून कमबॅक होऊ शकतो, पलटवार करू शकतो या मॅच मध्ये कमलेश पाटील. कमलेश तू मयूर. फिल्डर बघा मयूर साठी ठेवण्यात आलेलं आहे.
आणि एक चांगल्या षटकाची समाप्ती केली. फक्त 2 धावा कमलेश पाटीलने खर्च केल्या आहेत. आता चेंडू शिल्लक आहेत 12 धावा करायचे 30. या मॅच मध्ये पाणी घेऊन जातात मैदानाच्या आतमध्ये. राजाला तुम्ही पाहतायत महारा चेंडू 30 धावा तर या मॅच मध्ये बनवायचे आहेत. कमलेशचा 2 षटकांचा स्पेल संपलेला आहे. शुभमने 1 षटक फेकलेलं आहे. त्यामुळे आर्यन हे ऑप्शन या टीम कडे. जयेश पाटील आहेत. योगेश पाटील बघा. योगेश पाटीलचे सुपुत्र बघा रियांश योगेश पाटील सामना एन्जॉय करतायत. ध्रुव ठाकूर यांचे सुद्धा सुपुत्र आहेत. गोलू 12 बॉल 30 ची गरज या मॅच मध्ये. आता जयेश पाटील आलेत फार एंड कडनं गोलंदाजी करण्यासाठी. 12 चेंडू 30 धावा या मॅच मध्ये. आता मयूर ठाकूरलाच काय ते करायचंय. मयूर ठाकूर या मॅचला कलाटणी देऊ शकतात. पहिलाच बॉल फ्लेड ऑन. फलंदाज श्रीफाचीत झालाय. मयूरची खेळी समाप्त. 11 बॉल 30 ची गरज. अकरा चेंडू 30 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. सोम ठाकूर आलेत बॅटिंग करण्यासाठी. जयेश वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची ती समाप्ती झाली. चेंडू शिल्लक 10 धावा करायचे 30 या मॅच मध्ये. आदर्श येऊन पडले टीमला. पलटवार झाला. 18 बॉल 32 ची मॅच होती. त्यानंतर 2च धावा कमलेशने खर्च केल्या आणि आता मात्र जयेशने काही धावा अजूनही खर्च केली नाहीये. त्यामुळे 10 चेंडू आणि आता 30 धावा बनवायचे आहेत. हळूहळू धावा वाढू लागल्या आदर्श येऊन पडले टीम कडे. प्रांजल स्वरूप 11 चेंज द गेम ज्या संघाच्या नावातच आपल्याला पाहायला मिळतो. चेंज द गेम हे पाहायला मिळतं. नेक्स्टमच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट चिकून करतायत. 10 चेंडू 29 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. सध्या आर्यन मात्रेची चर्चा आहे. वडोली बी म्हटल्यानंतर सातत्याने मकर संग्रह ट्रॉफी अक्षरशः गाजवली त्या खेळाडूने.
एक अप्रतिम यंगस्टर गोलंदाज विशाल पाटील, ऋतिक पाटील. महत्वाची ओपनिंग जोडी नाही मात्र तरी जबरदस्त कामगिरी आतापर्यंत झाली. मात्र बघायचं आहे सोम मॅचला कलाटणी देतील का. प्लेड ऑन, फलंदाज बाद. अजून एक धक्का मैदानामध्ये लागत असताना पडले टीमला. चेंडू शिल्लक आहेत 9, धावा करायचे 29. जितेश पाटील येतात बॅटिंग करण्यासाठी. 8व्या क्रमांकावरती 6 विकेट गेल्यात. पहिल्या डावात 9 विकेट गेल्या होत्या. मगाशी भाऊ पाटील यांना प्रश्न पडला की जयेश पाटीलला पोलीस नाव का पडलं. त्यांनी सांगितलं चेहरा तर पोलीस सारखा नाहीये, मात्र मग नंतर मॅच झाल्यानंतर विचारा. त्याचं उत्तर जयेश पाटीलच तुम्हाला देतील. नऊ चेंडू 29 धावांची गरज आहे. कोणी डावकऱ्याचे फलंदाज आहे त्यामुळे फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस. ऑप्शनच्या बाहेर होता पण वाईट चिकून करतायत. नऊ चेंडू 28. पहिल्या बॉल होती विकेट, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल वाईट, त्यानंतर विकेट, पुन्हा वाईट. आता बघायचं या बॉलवर काय घडेल. 9 चेंडू 28. कमलेश कडनं झाली चूक आणि धावा मिळाल्या 4. आलाय चौकार. धावसंख्या 30. 8 चेंडू 24 ची गरज आहे. जितेश पाटीलच्या बॅट मधून चौकार आलाय. क्रिकेट असा असतं खेळ आहे. चांगल्या चांगल्या खेळाडूंकडनं चुका होत असतात. तर चुकीला माफी नाहीये. 8 बॉल 24 आता करायचे. 28 हव्या होत्या. हा वाईट आहे. आता दबाव वाढणार आहे. 8 चेंडू 23. 22 ही चालतील अजूनही. पडले संघाचे विकेट कमी आहेत. पहिल्या डावामध्ये 9 विकेट गेल्या होत्या. टॉस सुद्धा पडले संघाने जिंकलेला आहे. ही जमेची बाजू आहे. जयेश हाही वाईटच आहे. चौकार आला त्यानंतर 2 वाईट म्हणजे षटकार झाला असं समजूया. 8 बॉल मध्ये 22 करायचे आहेत. 8 चेंडू आतापर्यंत फेकलेले आहेत. म्हणजे 10 चेंडूंचं षटक असू शकतं जर 2 लिगल डिलिव्हरी आली तर. 8 बॉल 22 ची गरज आहे. मॅच आली आता. पंचांकडे पाहिलं जातं. वाईट साठी रिव्ह्यू नाहीये. रनआउट बिमर 2 वाईट आले होते. डॉट बॉलची ती समाप्ती. 7 चेंडू 22. बॅटची एज लागली आणि फलंदाज बाद झालाय. मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये 6 चेंडू आणि 22 ची गरज. सुजल मात्रे आले जातात बॅटिंग करण्यासाठी. पडलेगाव संघाचे सुद्धा 7 विकेट गेलेत. पहिल्या डावात 9 विकेट गेले होते. 6 बॉल मध्ये आता 22 करायचे आहेत.
विनर विनर मॅच होणार आहे, लक्षात घ्या. पहिली मॅच दुसरी मॅच. आर्यन मात्रे आलेत शेवटच्या ओव्हरमध्ये. विनायक केने यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नवनाथ केने 6 बॉल 22 करायचे आहेत, 21 चालतायत अजूनही. बघायचं अक्षय मात्रे पॉइंटच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल जाईल सीमा पार. पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. 5 चेंडू 18 धावांची गरज. पाच चेंडू 18 धावांची गरज. जशी मॅच संपेल वाडेकर संघ आपल्याला लगेचच फिल्डिंग सेट करायची, लक्षात घ्या. येणारे 5 बॉल 18 धावांची गरज. 17 जरी आल्या तरी सामना जिंकू शकतो मैदानाच्या आतमध्ये. एकच धाव इथे मिळाली. 4 चेंडू 17, कारण की हलकीशी बॅटची एज लागलेली. मात्र अपील करण्यात आलं. सुजल आता स्ट्राईक एंडला आहेत. 4 चेंडू मध्ये 17 वेळा 16 जरी गेल्या तरी पडले संघ हा सामना जिंकू शकतो. चार चेंडू 17 ची गरज आहे. 16 जरी आल्या तरी सामना जिंकू शकतो पडले संघ या मॅच मध्ये. बघायचंय सुजलच्या बॅट मध्ये एखादा चौकार एखादा षटकार आला तर मजा येईल या मॅच मध्ये. दोन धावा इथे मिळाल्यात. आर्यन मात्र आपण पाहतो शेवटच्या ओव्हरमध्ये 3 चेंडू 15 धावांची गरज आहे. प्रांजल स्वरूप 11 चेंज द गेम. वडोली बी संघाने जबरदस्त कमबॅक केले या मॅच मध्ये. 18 बॉल 30 ची मॅच 3 बॉल 15 वरती आले. इथे 2 धावा मिळालेत. दोन चेंडू मध्ये 13 ची गरज. 2 षटकार आले तर पडले संघ मॅच जिंकू शकतो. विकेटच्या आधारावरती पहिल्या डावात 9 विकेट गेलेत, दुसऱ्या डावात 7 विकेट गेलेत. टॉस सुद्धा पडले संघाने जिंकलाय. आर्यन इथे झेल ड्रॉप झालाय. शेवटचा बॉल आणि आता 12 धावांची गरज या मॅच मध्ये. 18 बॉल 30 ची मॅच 1 बॉल 12 वरती आली, कारण की कमलेशने मॅचला पूर्णपणे कलाटणी दिली. ज्या कमलेशने पहिल्या डावात 22 धावांची इनिंग साकारली होती त्याच कमलेशने तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 2 विकेट. व्हाईट बॉल. 1 चेंडू 11. जयेश पाटील उर्फ पोलीस. 1 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. आर्यन आणि बघा जबरदस्त झेल टिपलाय शुभम पाटीलने. फलंदाज बाद होईल आणि सामनाही जिंकलाय. प्रांजल स्वरूप 11 चेंज द गेम वडोली बी संघ. प्रवीण तांडेल यांनी पुरस्कृत. चला वाडेकर संघ लगेच फिल्डिंग लावून घ्या.
पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा वेळ असेल, लक्षात घ्या. वडोली बी संघ कुठे जायचं नाहीये, लक्षात घ्या. विनरची मॅच लगेच होईल. बाळू पाटील यांना जो प्रश्न होता की जयेश पाटील उर्फ पोलीस हे नाव का पडलं, त्याचं उत्तर आता मी देतोय. शाळेत त्यांना विचारलं होतं की तुम्ही मोठे झाल्यावरती काय बनाल, तर त्यांनी सांगितलं मी पोलीस बनेल, आणि त्यामुळे पोलीस हे नाव त्यांना पडलं. अशी माहिती आताच मिळाली जयेश. आणि काय झेल टिपला बघा. कमलेश पाटील ठरलाय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बॉल जमा करायचे. चला कमलेश या लगेचच मॅन ऑफ द मॅच. 22 धावा आणि मॅचला कलाटणी देणारी गोलंदाजी केली कमलेशने. 22 धावा सुद्धा केल्या. विनरची लगेच मॅच होईल, लक्षात घ्या. वडोली बी या स्पर्धेत प्रांजल, स्वरूप 11, प्रवीण तांडेल, बेतवडे यांनी पुरस्कृत केला संघ. चला कमलेश या मॅन ऑफ द मॅच. आणि मॅच जशी सुरू होईल बाळू पाटील सरांचा आवाज ऐका.